राज्याचे भावी मंत्री आदरणीय दत्तमामा भरणे यांच्या परवानगीने आणि निलकंठेश्वराच्या चरणात मस्तक होऊन मी माझे विचार मांडतो. आपण सर्वजण खूप वेळ झाला थांबलाय. मी काही जास्त वेळ घेणार नाही, 1 तासाभरात उरकील माझं. त्यामुळे तुम्ही काही जास्त काळजी करू नका. मित्रांनो, तुम्हाला सांगतोय मतदान करायचंय आपला, तर मतदान कोणाला करायचं? आपल्या समोर 3 उमेदवार आहेत. जास्त डोकं चालवायची गरज नाही. आपल्या खिशातील मोबाईल काढायचा. उद्या सकाळी 10 वाजता 3 उमेदवारांना फोन लावायचे. जो उमेदवार तुमचा मोबाईल उचलून तुम्हाला बोलेल त्या उमेदवाराला मतदान करायचं. जास्त डोकं लावायची काही गरज नाही. आज निवडणुकीच्या काळात कुणी तुमच्या बरोबर गप्पा मारतंय? निवडून गेल्यानंतर भेटणार आहेत का? ज्या माणसाला भेटायला कधी माध्यम लागत नाही, ज्या माणसाला डायरेक्ट दारावरनं उठलेला माणूस घरी जाऊन भेटू शकतो, अशालाच मतदान द्यावं लागतं. कारण आपली कामं काय असतात? पंचायत समिती, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, MSCB आणि पोलीस स्टेशन. ह्याच्यापेक्षा बाहेर आपलं काही काम नसतं. आज प्रचाराचे मुद्दे यांनी काय काढलेत? मंत्रालयातले मुद्दे काढलेत. राहिला मंत्रालयातला विषय, तोही विषय तुम्हाला थोडक्यात सांगतो. जरी तुमची ऐकायची इच्छा नसेल तर तुम्ही मला ऐकावं लागणारच आहे. कारण मी भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर उभा आहे. काहीतरी प्रचार केला जातो की संविधान बदललं जाईल, मुस्लिमांवर अन्याय होईल. मित्रांनो, कुणाचा बाप जरी आला तर संविधान बदलू शकत नाही. आणि मी भाजपचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला शब्द देतो, ज्या दिवशी संविधानाबद्दल काही हालचाल चालू होईल त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रतिनिधी राजीनामा देऊन तुमच्या बरोबर रस्त्यावर येतील. त्याच्यामुळे कुणाच्याही बोलथापाला बळी पडू नका. राहिला विषय मुस्लिमांवर अन्यायाचा, एक उदाहरण दाखवून द्या. इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजाच्या कुठल्या माणसावर अन्याय केलाय? एकही उदाहरण तुझ्याकडे नाही. काहीतरी नेरेटिव्ह सेट करायचा आणि माणसांच्या विरोधात मतं तयार करायची, असा बाजार चाललेला आहे. तुम्हाला एक सांगतो, सर्वसमावेशक नेतृत्व कसं असावं. पाठीमागच्या काळात मामा जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या झाल्या. इलाज नाही, बोलला तुम्हाला आवडणार नाही, पण मला बोलावं लागतंय. सामाजिक समीकरण कसं करायचं असं ते तुमच्याकडे शिकावं. जिल्हा नियोजन समितीला ज्यावेळेस नियुक्त्या झाल्या त्यावेळेस माणूस शक्यतो दुसऱ्याचं नाव सुचवतो. ह्या महाशयांनी स्वतःचं नाव सुचवलं. इतर समाजाचं नाव सुचवायला पाहिजे होतं. मातंग समाज होता, चरमगार समाज होता, बौद्ध होता किंवा धनगर होता, कुणालाही सुचवता आला असताना. त्याच्यानंतर नियुक्त्या झाल्या युवा मोर्चाच्या. युवा मोर्चाला ह्यांनी स्वतःच्या मुलीचं नाव सुचवलं. आज मामांनी युवाला आमचे शुभम भैयाला दिले. जिल्हा नियोजनावर आमचे सप्पा साहेब आहेत. त्यांना देऊ वाटलं असतं ना आमच्या स्वतःच्या पत्नीला किंवा मुलाला. जी माणसं पहिला दुसऱ्याचा विचार करतात त्या माणसांना आपण निवडून दिलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जी लोक बाजूला बसून सुद्धा आवाज ऐकत असतील त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं असेल. कारण भरणे मामांबरोबर या 10 वर्षात माझे इतके कुणाची भांडणं झालेली नाही. माझे जवळचे बंधू आमचे वैभव शेठ म्हणले की मी जाऊन भांडतो, मामाला तुम्ही खासगीत कधीही विचारा. सगळ्यात जास्त वाद मामाचे आणि माझे झालेत. मामा, पहिल्यांदा तुमचे मी सदस्य आभार मानतो, कारण आमच्या इथं 12 वाड्या आणि 13 वाला असून नाही. आजपर्यंत भविष्यात मी जवळपास 43 वर्ष झालोय, कुणीही एवढा मोठा निधी पाण्यासाठी टाकला नव्हता. त्यामुळे गावाच्या वतीने मी तुमच्या समोर नतमस्तक होऊन तुमचा मी आभार मानतो. राहिला विषय रस्त्याचा, निंबाळकर वस्ती कळमरून येणारा रोड असेल किंवा इकडून बिगोनवरून येणारा रोड असेल, लासूरने पंचक्रोशीत कुठेही रोड आणायचा राहिलेला नाही. 2 नंबरचा मुद्दा आहे की काहीतरी मर्यादा गँगचा विषय चालू झालाय. मित्रांनो, मर्यादा गँगचा एक तुम्हाला खुलासा करणं एक क्रम प्राप्त आहे. मर्यादा गँग म्हणजे काय? त्यांनी एक विषय मांडलाय की कॉन्ट्रॅक्टर लोक मामाने सांभाळले ती काम करून पैसे खात आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांमध्ये त्यांच्याकडे नावं कुणाची आहेत? इंदापूर तालुक्यातल्या युवकांची नाव आहेत. याचा एक तुम्हाला खुलासा देतो. 25 वर्षापूर्वी आपल्याकडे इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करणारी लोक कमी होती. कुठल्याही रोडचं काम करायचं म्हणजे की तुम्हाला अनुभवाचं सर्टिफिकेट लागायचं आणि प्रत्येक रोडचं कमीत कमी 10 लाखाच्या पुढून ते 10 कोटीपर्यंत इन्स्ट्रुमेंट असतं. त्याचं आपल्याकडे कुणाकडेही ते स्किल नव्हतं. आजची परिस्थिती अशी आहे, इंदापूर तालुक्यात, फक्त इंदापूर तालुक्यात कमीत कमी 100-125 इंजिनियर पोर आहेत. आणि तालुक्यातल्या पोरांना काम द्यायचं भरणे मामाने काम केलं. चुकीचं केलं का बरोबर केलं तुम्हीच सांगा. आपल्याच मुलांना काम दिलं पाहिजे ना. 10 मधील 4 नालायक निघले. भरणे मामाने सांगितलं का तू डांबराच्या ऐवजी त्याच्यात माती टाक म्हणून? पोरगा तरी बापाला सांगतो का मी उद्या चोऱ्या करायला चाललोय म्हणून? कुठले तरी काहीतरी खोटे आरोप करायचे आणि त्यांनाही करायचे. तुम्हाला एकच सांगेन, जाता जाता जास्त वेळ घेणार नाही. केंद्रात भारतीय जनता पार्टीचं युवा सरकार आहे, महायुतीचं. राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे. तुम्ही मतदान जरी केलं तरी वाया जाणाऱ्या जागेवर मतदान करू नका. आपल्या कृपेने किंवा आपल्या सहकार्याने, सर्वांच्या सहकार्याने बहुसंख्येने मतदान होणारच आहे. तरी सुद्धा आपलं मतदान वाया जाणार नाही याची काळजी घ्या. नियतीला सुद्धा मंजूर नव्हतं, त्यामुळे बाकीच्यांची क्रमवारी बटनाची सगळ्यात तळात लावली. विक्ट्रीच्या चिन्हावर 2 नंबरला माणसाला हुडकावं लागू नये असं घड्याळाचं चिन्ह दिले. जास्त चापसायचं नाही, हुडकायचं नाही, काय नाही, गेल्या 2 नंबरचं बटन बघायचं आपलं. कारण आपल्याला भविष्यात येणाऱ्या 5 वर्षात आता कुणी जेवण घालेल, कुणी गाड्या देईल, कुणी कुठे बोलवून देईल, पण इलेक्शन झाल्यानंतर कोणीही फोन उचलणार नाही. मोबाईल ब्लॉकलिस्टला पडतील.
मोबाईल पिये उचलतील. तुम्ही जर सांगितलं मी पोलीस स्टेशनला अडकले, माझी गाडी धडकली, माझी लाईट कट केली, ते मध्ये बरोबर बोल तुम्ही साहेबाला. तुम्ही हवालदिल व्हाल, आवाक व्हाल. जे काही माझे बांधव इतर जागेवर काम करतायत मामा, जे प्रचारात असतील, तुम्हाला जरी नावं कोणी सांगितले असतील, अमुक वर्ग अमुक जागेवर काम करतो त्याला दापा, येणाऱ्या 4 दिवसात ती मामा आपल्या प्रवाहात पूर आलेले दिसतील. तुम्हाला ह्या निलकंठेश्वराच्या चरणी माझा शब्द आहे. मित्रांनो, महायुतीचं सरकार येणार आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजप सरकार आहे. वाढपे आपला जर पाहिजे असेल तर भरणे मामाला आपल्याला निवडून आणून द्यावं लागेल आणि तुम्ही त्यांना मतदान द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो हात जोडून. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सन्माननीय तानाजी